स्टुडंट, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलने ज्याचं नाव आहे एमके. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, आपण बेसिक इंट्रोडक्शन ऑफ अल्कोहोल फिनॉल इथं कंप्लीट केलेलं होतं. आता आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. आता पहा, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल डिपेंडिंग अपॉन number of OH group. एखाद्या अल्कोहोल मध्ये किती OH ग्रुप प्रेझेंट आहे याच्यावर हे क्लासिफिकेशन आहे. पहा, अल्कोहोल. आता अल्कोहोल्स आर क्लासिफाइड into mainly four types. First is monohydric alcohol. Okay. Second is dihydric alcohol. Okay. Third is trihydric alcohol. And last is polyhydric alcohol. आता पहा, हे चार टाइपचे अल्कोहोल. ओके. आता पहा, मोनो मीन्स वन, हायड्रिक मीन्स OH. एक OH ग्रुप असणारा अल्कोहोल म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल. वन OH ग्रुप कंटेनिंग ग्रुप. वन OH ग्रुप कंटेनिंग अल्कोहोल म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल, याचा एक्झाम्पल पहा, CH3CH2OH. दिस इज द एक्झाम्पल ऑफ इथेनॉल. फेवरेट एक्झाम्पल इथेनॉल. CH3CH2OH म्हणजे दोन कार्बन चेन मध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे, मीन्स मोनोहायड्रिक मीन्स OH. एक OH ग्रुप प्रेझेंट असल्या कारणाने हा झाला मोनोहायड्रिक अल्कोहोल. नेक्स्ट आता डाय म्हणजे दोन, हायड्रिक म्हणजे OH. टू OH ग्रुप प्रेझेंट ऑन डिफरंट कार्बन. हा असा अल्कोहोल आहे ज्याच्यात काय होईल तर दोन OH ग्रुप प्रेझेंट राहील वेगवेगळ्या कार्बनवर. का बरं प्रेझेंट असतात? एकाच कार्बनवर प्रेझेंट राहू शकत नाही. दोन वेगवेगळ्या कार्बनवर जेव्हा दोन OH ग्रुप प्रेझेंट राहील त्याला आपण डायहायड्रिक अल्कोहोल म्हणू. ते का बरं राहील ते पण मी तुम्हाला सांगेल. पहिले पहा, दोन OH ग्रुप कंटेनिंग जर एखादा कंपाऊंड असेल ज्याच्यात दोन वेगवेगळ्या कार्बनवर हे दोन OH ग्रुप प्रेझेंट आहे, तर याला आपण डायहायड्रिक अल्कोहोल म्हणू. सिंपल एक्झाम्पल, CH2OH. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ग्लायकॉल. हे कशाचं एक्झाम्पल आहे बेटा? ग्लायकॉलचं. नंतर पाहू ट्रायहायड्रिक. ट्राय म्हणजे तीन, हायड्रिक म्हणजे OH. थ्री OH ग्रुप प्रेझेंट ऑन थ्री डिफरंट कार्बन. थ्री OH ग्रुप प्रेझेंट ऑन थ्री डिफरंट कार्बन. तर याला आपण म्हणू ट्रायहायड्रिक अल्कोहोल. याला कोणतं अल्कोहोल म्हणू आपण? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. याचं एक्झाम्पल पहा, CH2OH म्हणजे पहा, तीन डिफरंट कार्बन आणि तीन OH ग्रुप म्हणजे दिस इज ट्रायहायड्रिक अल्कोहोल. आणि हे एक्झाम्पल आहे ग्लिसरॉल. ओके. आता पहा, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. पॉलीहायड्रिक मीन्स पॉली मीन्स मेनी, हायड्रिक मीन्स OH. मेनी OH ग्रुप containing on different कार्बन, त्याला आपण काय म्हणू? तर पॉलीहायड्रिक अल्कोहोल. OH ग्रुप राहील, तीन पेक्षा जास्त OH ग्रुप राहील आणि ते वेगवेगळ्या कार्बनवर प्रेझेंट राहील. अशा अल्कोहोलला आपण कोणतं अल्कोहोल म्हणतो? पॉलीहायड्रिक अल्कोहोल. सिंपल एक्झाम्पल, CH2OH CH2OH.
दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऍडिटॉल. ऍडिटॉल. ओके. पहा आता एकापेक्षा जास्त कार्बन आयटम वर 3 पेक्षा जास्त OH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून हा कोणता अल्कोहोल? पॉलीहायड्रिक अल्कोहोल. तर दीज आर द बेसिक क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. मोनो, डाय, ट्राय, पॉली. काहीच डिफिकल्ट नाहीये. फक्त एक लक्षात ठेवायचं, एकाच कार्बन वर 2 OH ग्रुप किंवा 3 OH ग्रुप प्रेझेंट असू शकत नाही. त्याचंही रिझन मी तुम्हाला सांगेन. तर पहिले याला नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, नंतर आपल्या बुक मध्ये नोट डाऊन करा. आपण रिझन कडे जाऊ की का बरं एकाच कार्बन वर 2 OH किंवा 3 OH राहू शकत नाही. तर पहिले याचं क्लासिफिकेशन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हा स्टुडंट, हा पॉइंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला लक्षात ठेवायला, कारण की बरेचदा हा जो पॉइंट मी आज जो तुम्हाला शिकवणार आहे की एखाद्या कार्बनवर जेव्हा 2 OH ग्रुप तयार होतात तेव्हा तिथे काय होते आणि का बरं एका कार्बनवर एकापेक्षा जास्त OH ग्रुप प्रेझेंट राहू शकत नाही. पहा त्याचं रिझन पहा काय. बिकॉज if one carbon contain more than one OH group, it will be unstable. It will be unstable. And it gets converted into more stable compound. More stable compound by undergoing dehydration. जर एका कार्बनवर एकापेक्षा जास्त जेव्हा OH ग्रुप प्रेझेंट होता तेव्हा तिथे काय होते, तर तो अनस्टेबल होते कार्बन. तो अनस्टेबल झाल्या कारणाने तो स्वतःला स्टॅबिलिटी कडे नेण्याचा प्रयत्न करते, कारण की या जगात प्रत्येक सिस्टीम ही स्टॅबिलिटी कडे वळत असते. तर तो त्याला स्टेबल करण्यासाठी तिथं डिहायड्रेशन परफॉर्म करते, मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर आणि मोर स्टेबल कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होते. आता फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल वरून जास्त क्लिअर होईल. पहा सी OH आता या एका कार्बनवर 2 OH ग्रुप प्रेझेंट आहे. तर हा कंपाऊंड अनस्टेबल असतो. नेहमी लक्षात ठेवायचं, एका कार्बनवर 2 OH ग्रुप कधीच ठेवायचे नाही. जर असं कुठल्या रिएक्शन मध्ये तुम्हाला दिसलं तर समजून जायचं की तिथून OH आणि H म्हणजे पहा OH आणि H म्हणजे -H2O निघून जाते. आता पहा हा ऑक्सिजन या कार्बन सोबत डबल बॉन्ड फॉर्म करते. पहा HC डबल बॉन्ड OH राहून जाते. आणि हा कशाचं स्ट्रक्चर आहे, तर अल्डिहाइडचं स्ट्रक्चर आहे. अल्डिहाइड कोणता, तर फॉर्मल्डिहाइड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फॉर्मल्डिहाइड. म्हणून कधीच एका कार्बनवर एकापेक्षा जास्त OH ग्रुप लावायचे नाही. एकापेक्षा जास्त OH ग्रुप लावले की तो कंपाऊंड अनस्टेबल होते आणि तो स्टॅबिलिटी करणे वाढण्यासाठी तो तिथून H2O रिमूव्ह करते. इट मूव्ह टुवर्ड स्टॅबिलिटी आणि इथं तो स्टेबल होते, स्टेबल अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होते. आता मी 2 लावले, जर 3 असते तर काय झालं असतं. पहा 3 असते तर फॉर एक्झाम्पल 3 जर असते तर समजा आता मी लिहितो CH3 C OH आणि OH. 3 असेल. आता जर समजा 3 असेल तर 2 वर तो अनस्टेबल आहे, तर 3 वर तर त्याच्यापेक्षा जास्त अनस्टेबल होईल. म्हणजे अनस्टेबिलिटी वाढेल तर तो अनस्टेबिलिटी कडे वळत नाही. तो कोणती सिस्टीम स्टेबिलिटी कडे जात असते, तर हा पण स्टेबल होण्यासाठी काय करते, इथून H आणि OH हे रिमूव्ह होऊन जाते. रिमूव्हल ऑफ -H2O आणि 3 जर OH ग्रुप असेल तर हा ऑक्सिजन या कार्बन सोबत डबल बॉन्ड फॉर्म करते. पहा CH3 C डबल बॉन्ड O आणि OH. पहा काय राहिलं इथं CH3 C डबल बॉन्ड O OH अँड दिस इज कार्बोक्सिलिक ऍसिड. हा काय फॉर्म करतो, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड काय आहे, तर स्टेबल फंक्शनल ग्रुप आहे. तर हा जो अनस्टेबल कार्बन आहे, हा अनस्टेबल कार्बन स्टॅबिलिटी कडे जाण्यासाठी
कशात कन्वर्ट होतो, काय करतो तर डिहायड्रेशन करतो आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होऊन जातो. तर पहा ही स्टेप जी फर्स्ट स्टेप आहे ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट स्टेप आहे. दोन OH ग्रुप असेल एकाच कार्बनवर तर समजून घ्या की आपल्याला काय करायचं आहे डिहायड्रेशन. दोन पेक्षा जास्त असणारी स्टेप तर तुम्हाला बरेचदा येणार नाही हे माहित असलं पाहिजे म्हणून मी सांगितलं एका कार्बनवर जर 3 OH ग्रुप आले तर तिथं कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होते आणि 2 OH ग्रुप आले तर अल्डिहाइड तयार होते. पण आपल्याला ही फर्स्ट स्टेप इम्पॉर्टंट आहे कारण की अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड नावाच्या चॅप्टर मध्ये हे तुम्हाला येईल. तर नेहमी लक्ष ठेवायचं एका कार्बनवर 2 OH आले मीन्स देयर इज अ डिहायड्रेशन. तो कार्बन अनस्टेबल होऊन जाते. अनस्टेबिलिटी कडून तो स्टेबिलिटी कडे वळण्यासाठी तिथून काय रिमूव्ह करते तर वॉटर रिमूव्ह करते. म्हणून मी तुम्हाला डेफिनेशन मध्ये लिहून देताना काय लिहिलं डायहायड्रिक म्हणजे काय रे बेटा तर ज्याच्यात 2 OH ग्रुप आहे पण सिंगल कार्बनवर नाही, 2 वेगवेगळ्या कार्बनवर. ट्रायहायड्रिक म्हणजे काय तिथे 3 OH ग्रुप आहे पण एका कार्बनवर नाही तर 3 वेगवेगळ्या कार्बनवर. म्हणून मी तुम्हाला ते स्पेसिफाय करून दिलं. तर तुम्ही हे सगळं नोट डाऊन करून घ्या. हे सगळ्या गोष्टी तुमच्या बुक्स मध्ये नाही दिलेल्या आहे. या सगळ्या गोष्टी मी पूर्ण रिसर्च न तुमच्या समोर ठेवत आहे. तर या गोष्टी तुम्ही प्लीज करून नोट डाऊन करून घ्या. तुम्ही तुमची बुक उघडून पाहू शकता या गोष्टी त्या नोट डाऊन केलेल्या नाही. पण या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे की एका कार्बनवर का बरं येत नाही तर याच्या मागे रिझन आहे अनस्टेबिलिटी. तर हे नोट डाऊन करून घ्या. तर पास आता आपल्याला काय करायचं आहे तर क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये डील करणार आहे. आपण डायहायड्रिक ट्रायहायड्रिक किंवा पॉलिहायड्रिक अल्कोहोल मध्ये डील नाही करत. आपण ते सगळ्या जे अल्कोहोल्स आहेत त्याचा स्टडी आपण पुढल्या युनिट्स मध्ये करू. आपण या युनिट्स मध्ये फक्त मोनोहायड्रिक अल्कोहोल सोबत डील करणार आहे. तर आपण डाय ट्राय आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल बद्दल नंतरच्या चॅप्टर मध्ये जेव्हा येईल तेव्हा आपण स्टडी करू. मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता मोनोहायड्रिक अल्कोहोल हे क्लासिफाय केल्या जाते ऑन द बेसिस ऑफ द कार्बन विच इज इट इज अटॅच. म्हणजे ज्या कार्बनला हा अटॅच आहे OH ग्रुप त्याच्या बेसिसवर त्याचा क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहित पाहिजे जर कार्बननी सिंगल बॉन्ड फॉर्म केला पहा सिंगल बॉन्ड तर त्याचा हायब्रिडायझेशन असते sp3. जर एखाद्या कार्बननी सगळे सिंगल बॉन्ड जर फॉर्म केले त्याचं हायब्रिडायझेशन असते sp3. जर एखाद्या कार्बननी डबल बॉन्ड जर फॉर्म केले तर त्याचं हायब्रिडायझेशन असते sp2. आणि जर एखाद्या कार्बननी ट्रिपल बॉन्ड जर फॉर्म केले तर त्याचं हायब्रिडायझेशन असते sp5. हे सगळ्यात पहिले तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे की जेव्हा कार्बन सिंगल बॉन्ड फॉर्म करते तर sp3 हायब्रिडायझेशन असते. जेव्हा कार्बन डबल बॉन्ड फॉर्म करतो sp2 हायब्रिडाइज असते आणि जेव्हा कार्बन ट्रिपल बॉन्ड फॉर्म करते तो sp हायब्रिडाइज असते. ओके. तर जेव्हा OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज कार्बनला लागते तर फर्स्ट क्लासिफिकेशन व्हेन OH ग्रुप directly attach to carbon which is in sp3 hybridization. याचं सिंपल एक्झाम्पल CHHOH. ओके. आता पहा OH ग्रुप हायड्रॉक्सी ग्रुपच्या कार्बनला लागला त्याने सगळे कोणते बॉन्ड फॉर्म केले सिंगल बॉन्ड फॉर्म केले. म्हणजे हा याचा कोणता हायब्रिडायझेशन झालं sp3. आणि sp3 हायब्रिडाइज कार्बनला जेव्हा OH ग्रुप लागते तेव्हा आपण त्याला या sp3 हायब्रिडाइज OH ग्रुप कार्बनच्या क्लासिफिकेशन मध्ये मोडतो. ओके. आता हे जे आहे these are further classified into प्रायमरी. हे प्रायमरी म्हणजे आपण त्याला लिहितो 1 डिग्री. सेकंडरी म्हणजे आपण त्याला लिहितो 2 डिग्री. अँड टर्शरी म्हणजे 3 डिग्री. ओके. याला आपण फर्दर क्लासिफाय करतो. जर एखादा OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज कार्बनला लागला असेल तर त्याला आपण या क्लासिफिकेशन मध्ये मोडतो OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन. आता पहा आता जो हा OH ग्रुप आता जो हे आहे हे क्लासिफिकेशन आहे फर्दर क्लासिफाय होते प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी. आता प्रायमरी म्हणजे काय पहा प्रायमरी म्हणजे काय जेव्हा एखादा sp3 हायब्रिडाइज कार्बनला OH ग्रुप लागला असेल
आणि त्याला एक आर ग्रुप म्हणजे एक एनी कार्बन लागला असेल तर याला आपण काय म्हणतो तर प्रायमरी म्हणतो. 1 डिग्री जसं आपण अल्किल हॅलाइड मध्ये पाहिलं होतं. ज्या कार्बनला OH ग्रुप लागलाय त्याला एक कार्बन लागला असेल तर त्याला प्रायमरी म्हणू. त्याच्यानंतर ज्या कार्बनला OH ग्रुप लागलाय ज्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे याला जर 2 कार्बन लागले सेम ऑर डिफरंट तर याला आपण काय म्हणत असतो सेकंडरी म्हणत असतो. याला आपण काय म्हणत असतो सेकंडरी म्हणत असतो. त्यानंतर पहा ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला जर 3 कार्बन लागली असती तर याला आपण काय म्हणत असतो टर्शरी म्हणत असतो म्हणजे 3 डिग्री म्हणत असतो. अँड दिस इज मिथिल अल्कोहोल. दिस इज युअर रेफरन्स. हा रेफरन्स असते. हा काय असते मिथिल अल्कोहोल. इथला एक हायड्रोजन जर आर ग्रुपने रिप्लेस केला तर हा प्रायमरी होते. 2 हायड्रोजन रिप्लेस केले तर सेकंडरी होते आणि तिन्ही हायड्रोजन जर एखाद्या कार्बन ग्रुपने रिप्लेस केले तर हा काय होते टर्शरी होते. तर हे जे ग्रुप आहे फर्दर क्लासिफाय होतात प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल मध्ये. प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल मध्ये. त्यानंतर हे झालं याचं फर्स्ट क्लासिफिकेशन. sp3 हायब्रिडाइज कार्बनला जर OH ग्रुप लागला असेल. त्याच्यानंतर आपण सेकंड क्लासिफिकेशन पाहू. याच्याबद्दल नंतर पाहू. सेकंड क्लासिफिकेशन पाहू कशाचं sp3 हायब्रिडाइज कार्बनला जर OH ग्रुप लागला असेल तर सेकंड पा कोणता आहे तर अलिलिक अल्कोहोल. अलिलिक अल्कोहोल. अलिलिक अल्कोहोल कसं असते रे बेटा. अलिलिक अल्कोहोल कसं असते पाहता. अलिलिक अल्कोहोल म्हणजे काय तर CH2 डबल बॉन्ड CH2 याचे बॉन्ड मी ओपन करून काढतो HHOH. पहा आता पहा हा OH ग्रुप अशा कार्बनला लागलाय ज्याने सगळे सिंगल बॉन्ड फॉर्म केले. याला कोणता म्हणू आपण sp3 हायब्रिडाइज. पहा हा कोणता आहे sp3 हायब्रिडाइज. पण तुम्ही याचा नेबरिंग जर घेतला तर याने एक डबल बॉन्ड फॉर्म केलाय म्हणजे हा कोणता झाला sp2 हायब्रिडाइज. हा कोणता कार्बन झाला sp2 हायब्रिडाइज. जेव्हा OH ग्रुप sp2 हायब्रिडाइज कार्बनच्या बाजूच्या कार्बनला ज्याचं हायब्रिडायझेशन काय sp3 याला जेव्हा तो अटॅच होते तेव्हा आपण त्याला काय म्हणू अलिलिक अल्कोहोल. लक्षात घ्या जेव्हा sp2 हायब्रिडाइज कार्बन असेल आणि त्याच्या साइडला असणाऱ्या sp3 हायब्रिडाइज कार्बनला जेव्हा OH ग्रुप लागते देन इट इज कॉल्ड ॲज अलिलिक अल्कोहोल. अँड लास्ट आणि हे पण क्लासिफाय होतात. these are also further classified into primary, secondary and tertiary. हे पण फर्दर क्लासिफाय होतात प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी मध्ये. ओके आता प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी मध्ये म्हणजे कसं तर पहा इथला एक हायड्रोजन जर रिप्लेस होऊन इथे जर आर ग्रुप लागला तर हा झाला प्रायमरी. 2 आर लागले तर हा झाला सेकंडरी. तर हे क्लासिफिकेशन आता मी पुन्हा समज नेत नाही तर तुम्हाला स्वतः समजून घ्यायचं की आता प्रायमरी म्हणजे काय तर ज्या कार्बनला OH ग्रुप लागला आहे त्याला जर एक कार्बन लागला असेल तर तो प्रायमरी झाला. 2 लागला असेल तर तो सेकंडरी होते आणि 3 लागला असेल तर टर्शरी होते. तर सगळ्यात पहिले काय करा हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर आपण थर्ड क्लासिफिकेशन कडे वळू. बेन्झिलिक अल्कोहोल. आता पहा बेन्झिलिक अल्कोहोल काय आहे. बेन्झिलिक अल्कोहोल काय म्हणजे बेन्झिन रिंग याला एक कार्बन अटॅच CH2 आणि याला जर OH ग्रुप अटॅच झाला तर याला आपण काय म्हणू बेन्झिलिक अल्कोहोल. आता पहा बेन्झिलिक अल्कोहोल कसा असतो रे बेटा. बेन्झिलिक अल्कोहोल कसा असतो पहा बेन्झिन त्याच्या नेबरिंगला कार्बन या कार्बननी सगळे सिंगल बॉन्ड फॉर्म केले आहे म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय झालं sp3 झालं. या बेन्झिन रिंगच्या नेबरिंग कार्बनला ज्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे त्याला जर OH ग्रुप अटॅच झाला तर याला आपण कोणते अल्कोहोल म्हणतो तर बेन्झिलिक अल्कोहोल म्हणतो. अँड दे आर ऑल्सो classified into primary, secondary and
टर्शरी. दे आर ऑल्सो क्लासिफाईड इंटू प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. इथला हायड्रोजन ग्रुप रिप्लेस करून इथं जर कार्बन लावला तर प्रायमरी 2 लावले तर सेकंडरी आणि 3 लावले तर टर्शरी. तर अशा प्रकारे बेन्झिलिक अल्कोहोल पण काय होता, क्लासिफाय होता. तर हे झालं फर्स्ट टाइप वेन sp3 हायब्रिडाइज कार्बनला जेव्हा OH ग्रुप अटॅच होते तेव्हा त्याचं क्लासिफिकेशन या 3 प्रकारे केले जाते. पहिलं मी तुम्हाला सांगितलं जर sp3 हायब्रिडाइज कार्बनला डायरेक्टली OH ग्रुप अटॅच झाला तर हे वाला क्लासिफिकेशन हे फर्दर क्लासिफाय होते प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी मध्ये. त्याच्यानंतर अलिलिक सांगितलं sp2 हायब्रिडाइज कार्बनला नेबरिंगचा sp3 हायब्रिडाइज कार्बन लागला असेल आणि त्याला जर OH ग्रुप लागला असेल तर त्याला आपण अलिलिक म्हणू. बेन्झिलिक कसं ठरवायचं तर बेन्झिन त्याला एक sp3 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे sp3 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे ज्यांनी सगळे सिंगल बॉन्ड फॉर्म केले आणि त्याला जर OH ग्रुप लागला असेल तर त्याला आपण काय म्हणू, बेन्झिलिक अल्कोहोल म्हणू. अँड दे आर ऑल्सो फर्दर क्लासिफाईड इनटू प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. तर याला तुम्ही काय करा, सगळ्याला नोट डाऊन करून घ्या. मग आपण sp2 हायब्रिडाइज कार्बनला जेव्हा OH ग्रुप लागते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो ते पाहू. इसको याला सगळ्याला पहिले काय करून घ्या, नोट डाऊन करून टाका. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे मोनोहायड्रिक अल्कोहोलचं. sp2 हायब्रिडाइज कार्बनला जेव्हा OH ग्रुप लागला असते sp2 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे त्यांनी डबल बॉन्ड फॉर्म केला असेल. फॉर एक्झाम्पल वरून समजून घेऊ आपण. CH3 CH डबल बॉन्ड CH OH. आता हा जो कार्बन आहे ज्याला OH ग्रुप लागला याने डबल बॉन्ड फॉर्म केला याचं हायब्रिडायझेशन झालं sp2. याचं हायब्रिडायझेशन काय झालं sp2. आता पहा sp2 हायब्रिडाइज कार्बनला डायरेक्टली OH ग्रुप अटॅच झाला की त्याला आपण या क्लासिफिकेशन मध्ये मोडतो अँड दिस इज नोन ॲज विनिलिक अल्कोहोल. याला आपण काय म्हणतो तर विनिलिक अल्कोहोल म्हणतो. याला कोणतं अल्कोहोल म्हणतो आपण, विनिलिक अल्कोहोल. तर नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा असा कार्बन ज्याने डबल बॉन्ड फॉर्म केलाय म्हणजे त्याचा हायब्रिडायझेशन काय sp2 त्याला डायरेक्टली OH ग्रुप जर अटॅच झाला तर इट इज कॉल्ड ॲज विनिलिक अल्कोहोल. तर बेटा नेहमी लक्षात ठेवायचं अलिलिक, बेन्झिलिक आणि विनिलिक मधला फरक समजला पाहिजे. ते जर तुम्हाला क्लिअर असतील तर बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आज आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे. उद्या आपण फिनॉल आणि इथर्स बद्दल पाहू. तर आजचं लेक्चर व्यवस्थित पहा. पुन्हा रिपीट जर करायचं असेल तर पुन्हा बॅक मध्ये जाऊन पहा. असा जो चान्स आहे असा तुम्हाला बाकी कुठेच भेटणार नाही. तुम्ही त्याला रिपीट, फॉरवर्ड, मागे पुढे करून पाहून घ्या. हे सगळं नोट डाऊन करून घ्या. आपण भेटू आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये ज्याच्यात आपण क्लासिफिकेशन ऑफ इथर्स पाहू आणि IUPAC नॉमेनक्लेचरला सुरुवात करू. तर हे सगळं नोट डाऊन करून घ्या. वी विल मीट इन अवर नेक्स्ट लेक्चर.